एमपीएससी मार्फत कर सहाय्यक या पदासाठी मोठी जाहिरात आलेली आहे। त्याच अनुषंगाने अर्ज प्रक्रिया, महत्त्वाचे दिनांक, पगार किती आहे आणि त्याचबरोबर वयोमर्यादा सह संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आमरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। एमपीएससी अंतर्गत ॲड आलेली आहे। टोटल 282 पदांसाठी मोठी पदभरती होणार आहे। त्याच अनुषंगाने आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओकडे जाण्यापूर्वी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर एमपीएससीच्या धर्तीवर सर्व सरळ सेवा भरतीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे बॅच सुरू आहे। तज्ञ शिक्षक आहेत, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे आणि त्याचबरोबर कमी वेळेमध्ये उत्तम स्ट्रॅटेजी कसे बनवता येईल आपल्याला त्या संदर्भातले सर्व सेशन आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। त्याचबरोबर आरटीओ एएमव्हीआय 461 पदांसाठी मोठी पदभरती आलेली आहे। सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासाठी आरटीओ फॅक्टरी बॅच 0.2 आपल्याकडे सुरू झालेली आहे। ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये असणार आहे। फाउंडेशन बॅच असणार आहे। प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही घटकांची आपल्याला तयारी करण्यासाठी एक सर्वसमावेशक ही बॅच आहे। ही बॅच 29 जून पासून सुरू होणार आहे। ॲडमिशन सुरू झालेले आहे। ॲडमिशन घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। आपण एमपीएससी अंतर्गत कर सहाय्यक या पदासाठी जी जाहिरात आलेली आहे त्याच अनुषंगाने वित्त विभागाअंतर्गत 282 जागांसाठी ही भरती होणार आहे। कर सहाय्यक या पदासाठी एक मोठी संधी या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांना उपलब्ध झालेली आहे। त्याच अनुषंगाने टोटल 2619 पदांसाठी ही भरती असणार आहे आणि एमपीएससी अंतर्गत ही पहिली अशी पूर्व परीक्षा असणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच संगणक प्रणालीवर सीबीटी मार्फत ही परीक्षा होणार आहे। आणि याच अनुषंगाने जागा पण खूप चांगल्या आहे। पदवीधर उमेदवारांसाठी आणि टायपिंग झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी ही मोठी संधी असणार आहे। कर सहाय्यक या पदासाठी आपण जर बघितलं, अर्ज प्रक्रिया ही 27 तारखेपासून सुरू होणार आहे। 27 जून पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि 17 जुलैपर्यंत ही अर्ज प्रक्रिया असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी या ठिकाणी 17 जुलैपर्यंत मुदत असणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरायचे आहे त्यांना चलनाची प्रत घेण्यासाठी 19 जुलैपर्यंत त्यांनी या ठिकाणी मुदत दिलेली आहे। आणि शेवटी चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरणा करण्यासाठी त्यांनी अंतिम दिनांक म्हणजेच 20 जुलै ही तारीख या ठिकाणी दिलेली आहे। ह्या परीक्षेच्या संदर्भामध्ये ह्या सर्वात महत्त्वाच्या तारखा आहे, सर्व विद्यार्थ्यांनी या नोट करून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं, कर सहाय्यक या पदासाठी पात्रता काय लागणार आहे। पात्रता जी आहे ती म्हणजे तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा। त्याचबरोबर वयोमर्यादा जी आहे कर सहाय्यक या पदासाठी आपण जर बघितलं, किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष असणार आहे। सर्वसाधारण वर्गामध्ये जर आपण बघितलं, अमागास म्हणजे जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा ही 38 असणार आहे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा ही 43 वर्ष असणार आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं, खेळाडू जे आहेत, प्रावीण्य प्राप्त खेळाडू ओपनमध्ये असेल आणि कॅटेगरीमध्ये असेल त्या सर्वांसाठी वयोमर्यादा ही 43 वर्ष कॉमन असणार आहे। त्यानंतर आपण जर बघितलं, माजी सैनिक आणि अल्पसेवा राजश्रित अधिकारी यांच्यासाठी सुद्धा वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे। त्यामध्ये 38 वर्ष वय, सेवा कालावधी प्लस 3 वर्ष अशा पद्धतीने वयोमर्यादा असणार आहे। आणि कॅटेगरीच्या माजी सैनिकांसाठी 43 वर्ष प्लस सेवा कालावधी आणि 3 वर्ष प्लस असणार आहे। अशा पद्धतीने ही वयोमर्यादेची अट या ठिकाणी एमपीएससीने दिलेली आहे। आणि शेवटी दिव्यांग उमेदवारांसाठी वय वर्ष 45 वर्षापर्यंत त्यांना फॉर्म भरता येणार आहे। अशा पद्धतीने वयोमर्यादेची अट या ठिकाणी कर सहाय्यक या पदासाठी असलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर आपण जर बघितलं, पात्रता काय लागणार आहे या पदासाठी आपल्याला कोणताही पदवीधर झालेला विद्यार्थी उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतो। म्हणजेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन आणि महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य मान्यता दिलेली अर्हता प्राप्त केलेले सर्व उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे। आणि त्याचबरोबर एक
दुसरी एक अर्हता आहे ती म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट. टायपिंग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठी मोठी ॲड आहे, मोठी संधी असणार आहे. कर सहाय्यक या पदासाठी जर आपण बघितलं या ठिकाणी मराठी टायपिंग 30 असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग 40 असणे आवश्यक आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची मराठी 30 टायपिंग कंप्लीट आहे आणि त्याचबरोबर इंग्लिश 40 टायपिंग कंप्लीट आहे तेच विद्यार्थी कर सहाय्यक या पदासाठी फॉर्म भरू शकतात. म्हणजेच कर सहाय्यक या पदासाठी दोन्हीही टायपिंग आवश्यक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे आत्ता टायपिंग सर्टिफिकेट नाहीये, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे टायपिंगची, ते विद्यार्थी मुख्य परीक्षेपर्यंत ॲपियर म्हणून फॉर्म भरू शकतात. आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षा ज्यावेळेस असेल, मुख्य परीक्षेला वेळ लागणारच आहे, पुढचे 4 ते 5 महिने किमान असं समजा, तर त्या वेळेमध्ये ते प्रमाणपत्र प्राप्त करणारे विद्यार्थी या ठिकाणी आत्ता पूर्व परीक्षेमध्ये ॲपियर म्हणून फॉर्म भरू शकतात. परंतु मुख्य परीक्षेमध्ये मात्र त्यांना मराठी 30 टायपिंग आणि इंग्रजी 40 टायपिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे आणि तेच विद्यार्थी या ठिकाणी मुख्य परीक्षेला बसू शकणार आहेत. म्हणून टायपिंगची अर्हता आणि शैक्षणिक पात्रता ही सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं वेतन श्रेणी, कर सहाय्यक या पदासाठी खूप चांगले वेतन असणार आहे. यामध्ये वेतन हे S8 वेतन श्रेणी असणार आहे. 25,500 ते 81,100 पर्यंत वेतन असणार आहे. त्याचबरोबर पुढे महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर देय भत्ते सुद्धा या ठिकाणी असणार आहे. खूप चांगले वेतन या पदासाठी असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर परीक्षा पद्धत जर आपण बघितली, सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की परीक्षा कशी असणार आहे. परीक्षा ही ऑनलाईन असणार आहे, परंतु परीक्षेची पद्धत कशा पद्धतीने असणार आहे हे जर आपण बघितलं, कर सहाय्यक या पदासाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. सर्व पदांसाठी एकच परीक्षा आहे, त्यामध्ये कर सहाय्यक हे पद आहे. एकच संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे 100 गुणांसाठी आणि त्याचबरोबर संयुक्त मुख्य परीक्षा असणार आहे प्रामुख्याने 400 गुणांसाठी. आत्ता आपल्याला पूर्व परीक्षेसाठी साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे, कारण 27 सप्टेंबरला परीक्षा आहे आणि 100 गुणांच्या मार्कांची तयारी आपल्याला आत्तापासून पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे. आणि मुख्य परीक्षा ही 400 गुणांसाठी असणार आहे. मुख्य परीक्षेसाठी आपल्याला खूप सारा वेळ या ठिकाणी मिळणार आहे. अशा पद्धतीने कर सहाय्यक या पदासाठी ही परीक्षा असणार आहे. परीक्षा ही पहिल्यांदाच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि एकापेक्षा जास्त सत्रामध्ये होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आपल्या लक्षात येतं की जास्त शिफ्टमध्ये परीक्षा म्हणजेच नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणार आहे. त्याच अनुषंगाने आन्सर की पेपर झाल्यानंतर उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती या ठिकाणी MPSCने आपल्याला अधिकृतपणे त्यांच्या परिपत्रकामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर कर सहाय्यक या पदासाठी आपल्याला परीक्षा शुल्क किती भरायचं आहे ऑनलाईन परीक्षेसाठी. आपल्याला पूर्व परीक्षेसाठी साधारणपणे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 294 रुपये आहेत आणि अमागास म्हणजे जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत त्यांच्यासाठी 394 रुपये आहे आणि जे माजी सैनिक आहेत त्यांना फक्त 44 रुपये फी भरायची आहे. त्याचबरोबर मुख्य परीक्षेची सुद्धा त्यांनी या ठिकाणी परीक्षा शुल्क फी दिलेली आहे. त्यामध्ये ओपनच्या विद्यार्थ्यांना 544 आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 344 रुपये असणार आहे आणि माजी सैनिकांसाठी दोन्ही परीक्षेसाठी फक्त 44 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम कसा असणार आहे. अभ्यासक्रम या ठिकाणी जर आपण बघितला, कर सहाय्यक या पदासाठी 100 मार्कांची आपल्याला तयारी करायची आहे. संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान या सर्व विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भूगोलमध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, जगाचा इतिहास, त्याचबरोबर राज्यशास्त्रामध्ये महत्त्वाची कलमे, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं अर्थसंकल्प असेल, बँकिंग असेल, GST असेल, अशा सर्व घटक आणि उपघटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विज्ञानामध्ये जर आपण बघितलं फिजिक्स, बायोलॉजी या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अंकगणितामध्ये बेसिक जे अंकगणित आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यानंतर अपूर्णांक असेल, लसावी मसावी असेल, टक्केवारी असेल, शेकडेवारी असेल, या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि शेवटी आहे बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजेच आपला तर्कविचार किती अचूक आहे
त्या अनुषंगाने आपल्याला बुद्धिमत्तेवर आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे। अशा पद्धतीने परीक्षेची या ठिकाणी अभ्यासक्रम असणार आहे। कर सहाय्यक या पदासाठी खूप चांगली संधी आहे। ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग झालेल्या विद्यार्थी मित्रांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे। जागा या दरवर्षी येतच असतात, परंतु आत्ता खूप चांगल्या पद्धतीने जागा आलेल्या आहे आणि आपल्याला वेळ पण खूप चांगला आहे। म्हणून आत्तापासून जर तुम्ही तयारी केली तर एक पद नक्की निश्चित करू शकता। आणि या सर्व विषयांची तयारी करण्यासाठी आपल्या इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवर बुक्स उपलब्ध आहे। RTO साठी साधारणपणे प्रिलिम्ससाठी बुक्स आहे, त्याचबरोबर मेन्ससाठी बुक्स आहे। यशस्वी गुरुकिल्ली नावाचे हे अपडेटेड बुक आहे, ज्यामध्ये सर्व अभ्यासक्रम आपल्याला दिलेले आहे। RTOची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी नक्की या बुक या ठिकाणी परचेस करायचे आहे आणि इन्फिनिटी अकॅडमी सोबत RTOची तयारी करायची आहे। त्याचबरोबर सर्व पदांची तयारी करण्यासाठी कर सहाय्यक सह लिपिक टंकलेखक असेल, RTO असेल, यासाठी आपल्याला आपल्या या प्लॅटफॉर्मवर इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्याला सेशन सुद्धा उपलब्ध आहे आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲपमध्ये आपल्याला बॅच सुद्धा सुरू केलेली आहे। तज्ञ शिक्षकांची टीम आहे आणि बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे। यामध्ये PDF स्वरूपात नोट्स असणार आहे, त्याचबरोबर सराव प्रश्न असणार आहे, तज्ञ शिक्षकांची टीम असणार आहे आणि काउन्सिलिंग सेशन सुद्धा असणार आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे RTOची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी 461 पदांसाठी जाहिरात आहे आणि त्यासाठी RTO फॅक्टरी बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे। फाउंडेशन स्वरूपाची ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात असणार आहे। 29 जून पासून ही बॅच सुरू होणार आहे। बॅचला ॲडमिशन घेण्यासाठी आत्ताच इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता। अशा पद्धतीने MPSCची खूप मोठी ॲड आलेली आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि MPSCची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। धन्यवाद।